नमस्कार माझ्या लाडक्या कुंभराशीच्या मित्रमैत्रिणींनो. ज्योतिष केंद्र या आपल्या मराठमोळा परिवारात तुम्हा सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या बदलाचा संकेत आहे. कुंभराशीचे तुम्ही लोक जे सध्या संघर्षाच्या अग्नीतून तावून सुलाखून निघत आहात, तुमच्यासाठी 22 एप्रिल ते 30 एप्रिल 2026 हा काळ काय घेऊन येणार आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला असं वाटतंय का की तुमचे प्रयत्न खूप आहेत पण फळ मात्र शून्य मिळतंय, कष्टाचं चीज होत नाहीये? तर थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण काळ बदलतोय आणि नशीब तुमची कवाडं ठोठावतंय. जर तुमची शनिदेवावर नितांत श्रद्धा असेल आणि तुम्हाला स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर या क्षणी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय शनिदेव नक्की लिहा. तुमची एक श्रद्धापूर्ण कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू करू शकते. कुंभ राशीच्या स्वामींच्या म्हणजेच शनिदेवांच्या 7.5चा हा अंतिम टप्पा सुरू आहे. मला माहीत आहे, गेल्या काही काळापासून तुमच्या मनात एक अनामिक भीती आहे. कधी पैशांची चिंता तर कधी नात्यांमधली दरी तुम्हाला अस्वस्थ करते. पण माझ्या मित्रांनो, ही रात्रीची शेवटची वेळ आहे आणि लवकरच सूर्योदय होणार आहे. 22 एप्रिलपासून आकाशातील ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने झुकू लागली आहे. या दिवसांमध्ये राहुदेव तुमच्या राशीत विराजमान आहेत, तर दुसऱ्या भावात शनी, मंगळ आणि बुधाची युती होत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पराक्रम भावात सूर्यदेव उच्च राशीत असून शुक्रदेव तुमच्या सुखभावात मालव्य नावाचा अत्यंत शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहेत. हा राजयोग म्हणजे तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामं मार्गी लागण्याची सुवर्ण संधी आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये तुमच्या करिअरपासून ते आरोग्यापर्यंत आणि तुमच्या गुप्त चिंतांपासून ते दैवी उपायांपर्यंत सर्व काही सविस्तर पाहणार आहोत. हा काळ तुम्हाला कोणत्या बाबतीत कमी मेहनतीत मोठे यश देणार आहे आणि कुठे तुम्हाला सावध पाऊल टाकायचे आहे हे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ एक मार्गदर्शक ठरणार आहे. चला तर मग सुरुवातीला बोलूया तुमच्या सर्वात महत्त्वाच्या विषयावर, तो म्हणजे तुमचे करिअर आणि व्यवसाय. कुंभ राशीचे लोक मुळातच कष्टाळू असतात, पण सध्या तुम्हाला कामाच्या ठिकाणी विनाकारण दबावाचा सामना करावा लागत असेल. पण आता 22 एप्रिल नंतर चित्र बदलणार आहे. तुमच्या कुंडलीतील दशम भावाचा स्वामी मंगळ धनभावात आहे आणि सुखाचा स्वामी शुक्र तुमच्यावर कृपादृष्टी ठेवून आहे. यामुळे काय होईल माहीत आहे? तुमच्या कामाच्या ठिकाणी, मग तुम्ही नोकरीत असा किंवा व्यवसायात, तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल. समजा तुम्ही एखादा प्रोजेक्ट गेल्या कित्येक दिवसांपासून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असाल आणि त्यात अडथळे येत असतील, तर या काळात तुमची क्रिएटिव्हिटी इतकी वाढेल की तुम्ही अवघड कामंसुद्धा चुटकीसरशी पूर्ण कराल. जर तुम्ही व्यापारी असाल तर व्यवसायाला पुढच्या स्तरावर नेण्यासाठी तुम्ही ज्या योजना आखल्या होत्या त्यांची अंमलबजावणी करण्याची हीच योग्य वेळ आहे. एखादी नवीन संधी किंवा नवीन पार्टनरशिप तुमच्या दारी येऊ शकते. फक्त एक लक्षात ठेवा, शनिदेव तुमच्या कर्माचे फळ देतात, त्यामुळे तुमची प्रामाणिकता हीच तुमची शक्ती ठरेल. आता वळूया तुमच्या आर्थिक आयुष्याकडे. पैशांशिवाय पान हलत नाही आणि कुंभ राशीच्या जातकांना सध्या पैशांची ओढाताण जाणवत आहे. पण आता घाबरण्याचं कारण नाही. तुमच्या लाभभावाचा स्वामी देवगुरु बृहस्पती पंचम भावात असून त्यांची दृष्टी लाभस्थानावर आहे. याचा अर्थ असा की उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील. तुमचे अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. धनस्थानात 3 ग्रहांची उपस्थिती असल्यामुळे कौटुंबिक आर्थिक समस्या दूर होतील. इतकंच नाही तर शुक्रदेवाच्या मालव्य राजयोगामुळे तुमच्या घरात सुखसोयींच्या वस्तूंची वाढ होईल. कदाचित तुम्ही नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल किंवा घराच्या नूतनीकरणाचे स्वप्न पाहत असाल, तर हा आठवडा या दिशेने सकारात्मक पाऊल टाकण्यासाठी अतिशय शुभ आहे. अनपेक्षित धनलाभाचे योगसुद्धा नाकारता येत नाहीत. मित्रांनो, इथपर्यंतची माहिती तुम्हाला मनाला स्पर्श करून गेली असेल आणि तुमच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला असेल, तर या प्रवासात माझ्यासोबत पुढे चालण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण यापुढचा भाग तुमच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल आहे, जो खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आयुष्यात एक असा बदल होणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आता बोलूया तुमच्या कौटुंबिक सुखाबद्दल. कुटुंब हीच आपली खरी ताकद असते. शुक्र स्वतःच्या राशीत 4थ्या भावात असल्यामुळे तुमच्या घरात जे वादाचे वातावरण होते किंवा जे गैरसमज होते ते आता हळूहळू दूर होतील. घरामध्ये एखादे मांगलिक कार्य किंवा धार्मिक विधी पार पडण्याचे संकेत मिळत आहेत. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य तुम्हाला मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. जर तुमच्या मनात काही दिवसांपासून कौटुंबिक तणाव असेल, तर या काळामध्ये तुम्ही शांतपणे बसून ते वाद मिटवू शकाल. नात्यांमध्ये जो ओलावा हरवला होता तो पुन्हा परत येईल. तुमच्या आईच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमची प्रगती होईल. पण कुंभ राशीच्या लोकांनो, प्रेम संबंधांच्या बाबतीत मात्र मला तुम्हाला थोडे सावध करायचे आहे.
पंचम भावाचा स्वामी थोड्या कमकुवत स्थितीत असल्यामुळे तुमच्या जोडीदारासोबत क्षुल्लक कारणावरून मतभेद होऊ शकतात. संशयाला थारा देऊ नका आणि संवादाने प्रश्न सोडवा. या काळात तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे खूप गरजेचे आहे. दुसरीकडे वैवाहिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर सूर्यदेवांच्या प्रभावामुळे पती-पत्नींमधील नात्यात गोडवा वाढेल. ज्यांचे विवाह जमण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठी चांगले विवाह प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे. सासरच्या मंडळींकडून सुद्धा तुम्हाला सन्मान आणि सहकार्य लाभेल. विद्यार्थी मित्रांसाठी हा काळ अतिशय फलदायी ठरणार आहे. गुरुग्रहाची कृपादृष्टी तुमच्यावर आहे. तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असाल तर तुम्हाला अपेक्षित यश नक्की मिळेल. फक्त आळस झटका आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात तुमची एकाग्रता वाढलेली असेल त्याचा पूर्ण फायदा घ्या. तुमच्या गुरुजनांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी मोलाचे ठरेल. आरोग्याबाबत बोलायचे झाले तर 7.5चा प्रभाव असल्याने तुम्हाला निद्रानाश किंवा मानसिक थकवा जाणवू शकतो. कधी विचार करून डोके दुखू शकतं, पण काळजी करू नका. पराक्रम भावात असलेला सूर्य तुम्हाला रोगांशी लढण्याची प्रचंड शक्ती देणार आहे. जर तुम्हाला जुना काही आजार असेल तर त्यात मोठी सुधारणा होईल. फक्त आहार आणि विहार यावर ताबा ठेवा. पहाटे लवकर उठून थोडा वेळ ध्यान किंवा योगासन करणं तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. आता सर्वात महत्त्वाचा भाग, उपाय. ज्योतिषशास्त्रात उपायांना खूप महत्त्व आहे, कारण ते आपल्या कर्माला योग्य दिशा देतात. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आपल्या शब्दांनी कोणाचेही मन दुखवू नका. 7.5चे दुष्परिणाम कमी करण्यासाठी प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हे करत असताना मनात शनिदेवाचे स्मरण करा. शक्य असल्यास दशरथकृत शनी स्तोत्राचा पाठ करा. याने तुमच्या मनातील भीती जाईल आणि तुम्हाला मानसिक बळ मिळेल. रोज हनुमान चालीसा वाचणे तर तुमच्यासाठी अमृतासारखे काम करेल. संकटमोचन हनुमान तुमच्या सर्व अडचणी दूर करतील. कुंभ राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, लक्षात ठेवा की तुमची रास ही आकाश तत्वाची आहे. तुमच्याकडे अफाट विचार करण्याची शक्ती आहे. हे 7-8 दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण देणार आहेत. परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमची जिद्द आणि देवावरचा विश्वास तुम्हाला जिंकून देईल. हे वर्ष 2026 तुमच्यासाठी प्रगतीची नवी शिखरे घेऊन येऊ, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातील अनुभव काय आहेत? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुमचे प्रश्न तुम्ही विचारू शकता. मी स्वतः त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कठीण काळात योग्य मार्गदर्शन मिळेल. जर तुम्ही अजूनही ज्योतिष केंद्र परिवारात सामील झाला नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. तुमचा येणारा काळ सुखाचा, समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ, हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी रहा. धन्यवाद. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.